डायरेक्टली नहीं इनडायरेक्टली भी कहा नहीं है। ये मेरा फैसला है कि मैं इतने चुनाव लड़ा हूं और मैंने नहीं लड़ना चाहिए। देखिए संतुष्टि, नहीं तो ऐसा जब होता है तो अलग प्रकार की प्रतिक्रिया होती है। मैं संतुष्टि से, और इसलिए मैंने लिखा है अंग्रेजी शब्द कंटेनमेंट, कंटेनमेंट से मैं ये बात कर रहा हूँ। असा प्रश्न विचारायचं कारण की तर बुजुर्ग नेत्यांच्या पुन्हा उमेदवारी मागण्याबद्दल वाद चालूच आहे, पण त्याचबरोबर तुम्ही पत्रकार संघात सुद्धा पत्रकार परिषद घेता, मध्ये किंवा तिथे कुठे घेतली असतील तशा पद्धतीचे प्रेस कॉन्फरन्स का नाही? नाही कुठे आता तुम्हाला माहिती आहे की सध्या पक्षाच्या कार्यालयात अशी जागा नाही आहे आणि मुंबई मराठी पत्रकार संघात नाही घ्यायची तर कुठे घ्यायची? कमाल आहे। जागा आमच्या सध्याच्या कार्यालयात जागा नसल्यामुळं या ठिकाणी घेतली। डोळ्यासमोर ठेवून ज्या प्रकारे बीजेपी प्रत्येक नवीन चेहऱ्यांना संधी देते, नरेंद्र मोदी पासून मुंबईचे भाजपचे अध्यक्ष, त्या प्रकारे पुढे असा काही उद्देश आहे का बाबा त्या सीटवरही एक तरुण उमेदवार देण्यासाठी, किंवा तुम्ही म्हणजे माघार घेतली किंवा म्हणजे तुम्ही नाही लढणार असं काही? माघार विघार काही नाहीये, पुढाकार घेतला आहे। नाही पुढाकार घेतलेला आहे की मी ही जागा लढवणार नाही असं सांगण्यासाठी, त्यामुळे माघार वगैरे काही नाहीये आणि ते योग्य असतील ते ठरेल। त्यामुळे उमेदवार पक्ष उमेदवार निवडत असताना त्या उमेदवाराची क्षमता, त्याचं शिक्षण, वय, त्याचा संपर्क आणि त्याचा संसदेमध्ये उपयोग या सगळ्या गोष्टी बघून उमेदवार ठरतो। आपने बोला कि 80 साल की एज में भी आप एक्टिव हैं, लोकसभा चुनाव नहीं लड़ेंगे लेकिन राज्यसभा में जाना चाहिए? नहीं, मैंने कहा कि अब जो चर्चा चल रही है वो लोकसभा की चर्चा चल रही है और इसलिए मैं लोकसभा के संबंध में कह रहा हूँ, और बाकी कोई इधर का चुनाव उसके बारे में अब मैंने कोई भूमिका भी बनाई नहीं और उसकी अब आवश्यकता भी नहीं है। जरा एक मिनट फिर से हाँ हाँ तर तुमच्यासारख्या अनुभवी चेहऱ्यांची किंवा अनुभवी व्यक्तीची लोकसभेत गरज लागेल, तर अशा वेळेला तुम्ही अगदी माघार घेण्याचं नेमकं कारण काय म्हणजे काय समजत नाही? आता कमाल, मी पुन्हा तुम्हाला सांगतो की मी माघार घेतली नाही, मी पुढाकार घेतलेला आहे की मी लोकसभेच्या 10 आतापर्यंत 3 विधानसभा 7 लोकसभेच्या लढवल्या आणि म्हणून नवीन माणसांना त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आहे ही माझी इच्छा आहे। आणि ही इच्छा मला पक्षातनं कोणीतरी सांगितलंय किंवा तुम्ही लढू नका असं बिलकुल नाहीये। पुढाकार घेताय तुम्ही बोलताय, तर तुमचा असा संदेश आहे का की युतीतील जे इतर पक्ष आहेत, शिवसेना असेल नाहीतर मग आठवले ग्रुप आहे, त्यांनी पण त्यांच्यातील पण जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत ज्यांना खूप काही मिळालं आहे त्यांनी पण आता माघार घ्यावी? असं आहे, मी माझा निर्णय घेतलेला आहे, आमचे मित्र पक्ष आहेत ते त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतील आणि योग्य उमेदवार आपल्या समोर जनतेसमोर आणतील अशी मला खात्री आहे। तुमचा गेल्या लोकसभा निवडणुकीतला पराभव हा 1.5 लाख मतं शिरीष पारकर यांनी घेतला, मतं घेतल्यामुळे 6,000 मतांनी तुमचा पराभव झाला। आता उत्तर मुंबईमध्ये लढत कशी असावी असं तुम्हाला वाटतं? असं आहे, उत्तर मुंबईमध्ये जी लढत होईल ती लढत पुन्हा भारतीय जनता पार्टीला घसघशीत विजय देणारी लढाई होती। राजकारणातला भाग असा आहे की मी लढणार नाही, पण पक्ष संघटना तिथं मजबूत आहे, मी केलेल्या कामाचा एक स्वाभाविक जनतेवरती परिणाम पण आहे आणि मागच्या वेळेला राम नाईक पडायला नको होते। त्यामुळे एक जी सहानुभूतीची लढत पक्षासाठी आहे ती आहे आणि त्याच्यापेक्षा त्याला मला इंग्रजीचा मराठी शब्द नाही आठवत, पण तुम्ही सांगा, जसं सहानुभूतीची एक लाट असते तशी संतापाची एक लाट आहे काँग्रेसच्या विरोधामध्ये आणि ती संतापाची लाट आहे महागाई, भ्रष्टाचार आणि देशाच्या सुरक्षेचे हे 3 मुद्दे आणि जोडीला आमच्या बाजूचा आणखीन एक चांगला मुद्दा म्हणजे आमचे सुशासन
वाजपेयींच्या काळातलं आणि आता ज्या ठिकाणी गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथं आमची सरकार आहे तिथलं सुशासन हे आम्ही घेऊन जात आहोत आणि म्हणून मागच्यापेक्षा अधिक मताने आणि हेही लोकांच्या लक्षात येत आहे की गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्येच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी भाजपा शिवसेना निवडून आली असती तिथं मनसे उभी राहिल्यामुळं काँग्रेसला त्याचा फायदा झाला. तर काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून कोण जिंकू शकतो या भूमिकेतनं केवळ उत्तर मुंबईतच नव्हे तर बाकीच्या ठिकाणी लोक मतदान करतील अशी मला खात्री आहे. सर, आपके अनुभव के हिसाब से किसी उम्मीदवार बनाना चाहिए आपको? एक मिनट। अनुभव के हिसाब से वहाँ जितना दिन आपने गली गली में हाथ से लेके उत्तर मुंबई बाल घर तक आपने यात्रा की है गली से लेके, तो वहाँ पे दो ही आपके भारतीय जनता पार्टी जैसे गोपाल शेट्टी है, योगेश सागर, तो ऐसे में कौन ऐसे आपके दिल की जो बात है वो कौन ऐसा उम्मीदवार? मेरे दिल की तो बात यह है कि पार्लियामेंट्री बोर्ड जो तय करेगी वह उम्मीदवार, और पार्लियामेंट्री बोर्ड ये सारी भूमिका देखते हुए निर्णय करती है और इसलिए कोई एक व्यक्ति के बारे में हम चुनाव लड़ते हैं वो पार्टी जीतने के लिए और पार्टी योग्य उम्मीदवार देगी और हम वहां जीतेंगे, इस प्रकार का विश्वास मेरे मन में. तुमचंही मत तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. हाजी, तुमचंही मत तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. पार्टीचा निर्णय हो, म्हणजे मला खात्री आहे की उमेदवार ठरवताना निश्चितपणाने आमचं संसदीय बोर्ड हे मला विश्वासात घेईल. तुमच्या पक्षाला किती सहानुभूती असते, किती लोकांचा पाठिंबा असला तरी समोरच्या दुसऱ्या एका पक्षानं मतं घेत नाही, साधारण भाजपचा परवा होऊ शकतो किंवा काँग्रेस येऊ शकतो. नाही, म्हणून लोक सुद्धा मतदार सुद्धा अनुभवावरून शिकत असतात आणि त्यामुळं ज्यांची मतं त्यांनी फोडली आणि त्याच्यामुळे काँग्रेस विजयी झाली हेही लोकांना समजतं आणि म्हणून निश्चितपणानं झालं तर बरोबर झालं नाही. आमचं सरकार आलं असतं तर पुन्हा मी मंत्री झालो असतो. आमचं सरकार आता येणार आहे तर इथून जो येईल तो मंत्री होईल, चांगलं पद त्याला मिळेल, अशा भूमिकेत जनता येतात. म्हणजे कुणीही द्या पण आम्ही काँग्रेसला हरवू अशी भूमिका आहे. रामबाबू, कई बार ये देखा गया है कि नेता किसी एक चीज का ऐलान करते हैं और कुछ दिनों के बाद उससे मुकर जाते हैं, कहते हैं कार्यकर्ताओं का दबाव था. आपके बारे में भी वही होगा? ऐसा है कि कार्यकर्ताओं का मुझ पर प्यार है और कितना प्यार है वो मैंने बताया. लगातार ये हमारे अध्यक्ष जो है ना एडवोकेट जयप्रकाश मिश्रा, तो मैंने जब पहला चुनाव लड़ा 1978 में, उस समय पर वार्ड के अध्यक्ष थे. अब वार्ड के अध्यक्ष, फिर मंडल के अध्यक्ष, फिर जिला के अध्यक्ष, और ये ऐसे वैसे अध्यक्ष नहीं है. ये एक बहुत नामी इस प्रकार के वकील है. अंतुले के विरोध में जो हम लोग केस लड़ रहे थे वहां से लेकर अब प्रज्ञा सिंह के बारे में लड़ने वाले ऐसे वकील है. तो हमारी पार्टी बहुत अच्छे ढंग से काम करती रहेगी. जवाब नहीं आया सर. क्या, कौन सा? कल आप कहीं ये न कह के मुकर जाए कि नहीं, देखिए ये राम का शब्द है और इसलिए मैंने आपको इतना शुरू में धन्यवाद दिए कि कभी मुझ पर ऐसा मौका नहीं आया कि मुझे प्रेस वालों ने गलत रिपोर्ट किया है. ऐसा मैंने कभी कहा नहीं क्योंकि आपने किया नहीं, और जो आपने नहीं किया तो मैं मुकर नहीं जाऊंगा. मैं लोकसभा का चुनाव नहीं लड़ूंगा. ये क्या बोलते हैं, काले पत्थर पर लकीर. अभी हिंदी इतनी अपनी अच्छी नहीं. सर, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही महाराष्ट्र आणि भारताचं राजकारण खूप जवळून जाणता. गेल्या काही निवडणुकीत मनसे हा नेहमीच फॅक्टर भाजपला आणि शिवसेनेसाठी अडचणीचा राहिला, कारण बरेच मतं ते पाहत नाही. मनसेला सोबत घेऊन जाणं हे लवकरात लवकर ते हवं असं तुम्हालाही जवळून वाटतं का, जेणेकरून मतांचं विभाजन होणार नाही. या संबंधी भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी, आठवले गट या तिघांची चर्चा होऊनच आणखी कोणाला घ्यायचं असेल तर घेतलं जाईल. आजच्या परिस्थितीमध्ये तसं आहे, होईल की नाही, तर माझं मत असं आहे की असं होणार नाही.
रामभाऊंची पत्रकार परिषद आपण संपण्यापूर्वी मुंबईचे अध्यक्ष उपस्थित आहेत, आशिष शेलार आमच्या मुंबईच्या संघटनेचे हेड आहे, त्यांचाही काय मनोगत असेल मी आशिष शेलार यांना विनंती करतो. रामभाऊंची सर्व प्रेस कॉन्फरन्स आपण सगळ्यांनी ऐकली आहे आणि त्यामुळे 3 फक्त गोष्टी पक्षाच्या वतीने स्पष्ट कराव्यात असं वाटतं, म्हणून मी फक्त 2 मिनिटं दिलं. एक तर रामभाऊंचा हा काही राजकीय संन्यास नाही, रामभाऊंची ही माघार नाही, रामभाऊंचा हा व्यक्तिगत निर्णय आहे, पहिला मुद्दा. दुसरं, रामभाऊंचं कौतुक करावं असं माझं वय नाही, रामभाऊंचं अभिनंदन करावं असं माझी योग्यता नाही, पण जे सत्य आहे ते सांगितलंच पाहिजे. ते म्हणजे रामभाऊ आदर्श कार्यकर्ता म्हणून राहणार, रामभाऊ आदर्श खासदार होते, रामभाऊंनी आदर्श पद्धतीने मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि आज दीनदयाळ उपाध्यायांच्या जयंतीच्या दिवशी त्यांनी एक कार्यकर्ता म्हणून व्यक्तिगत आदर्श निर्णयाची घोषणा केली आहे आणि पक्ष ते ज्या पद्धतीने राजकारणात निष्कलंक राहिले आहेत आणि राहतील याचा एक आदर्श पूर्ण देशभरातल्या भाजप कार्यकर्त्यांनी घ्यावा, अशा पद्धतीच्या जीवनाचं चित्रीकरण रामभाऊंमुळे पक्षात, समाजात, देशात, अन्य पक्षात सुद्धा झालेला आहे. हा मुद्दा दुसरा. आणि तिसरा मुद्दा, मुंबई भारतीय जनता पार्टी जिथून ते 5 वेळा लोकसभा जिंकले, 3 वेळा विधानसभेत आमदार झाले, ती उत्तर मुंबई भारतीय जनता पार्टी रामभाऊंचा पुरेपूर योग्य पद्धतीने मार्गदर्शन घेऊन त्यांच्या क्षमतेचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्या ताकदीचा उपयोग करणारा याही पुढे माननीय राजनाथजी, माननीय नरेंद्र मोदीजी आणि अडवाणीजी ते सर्व नेते रामभाऊंची योग्य पद्धतीने उपयोगिता देशाला आणि पक्षाला जी आहे त्याबद्दल यापुढचा निर्णय घेतील. आणि त्यामुळे आपल्याला माहिती की त्यांच्या लेटर हेडवर जितक्या ठळकपणे पूर्व पेट्रोलियम मंत्री लिहिलेलं आहे तेवढ्याच ठळकपणे खाली राष्ट्रीय संयोजक भाजपा सुशासन प्रकोष्ठ अशी पक्षाची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे आहे. अशा 3 गोष्टींचा एक स्पष्टता करावी म्हणून मी 2 मिनिटं आपल्या समोर बोललो. एवढंच मला इथे बोलायचं. धन्यवाद. अध्यक्षांनी बोलल्यानंतर संपवायचं. धन्यवाद. त्या भागातून उमेदवार निवडत असताना नक्कीच तुमचेही मतं जाणून तुमचेही मत त्यानुसार ही तर परंपराच आहे की जिंकून आलेल्या किंवा ज्या ठिकाणी इतका वर्षांचा अनुभव आहे अशा कार्यकर्त्याचा, अशा नेत्याचं मत पक्ष जाणून घेतो. आणि म्हणून उत्तर मुंबईचे अध्यक्ष, मुंबईचे अध्यक्ष, केंद्रातलं संसदीय मंडळ निश्चितच उत्तर मुंबईमध्ये कोण उमेदवार असेल याबद्दल माझंही मत जाणून घेतील आणि योग्य तो निर्णय करतील. राज्यसभेवर जाण्याची तयारी असताना, कारण लोकसभेतून तुम्ही जरी माघार घेतली किंवा तुम्ही निर्णय घेतला असेल तरी राज्यसभेवर जाण्याची तयारी असते. असं आहे की लोकसभेची निवडणुकीतनं माघार घेतली हा शब्द बरोबर नाही आहे. मी पुढाकार घेऊन या ठिकाणी नवीन चेहरा यावा या दृष्टीनं निर्णय घेतलेला आहे. बाकी भविष्य काळामध्ये पक्ष जे काम सांगेल ते मी निश्चितपणाने करत राहील आणि त्यात काही कोणत्याही प्रकारची अडचण माझ्या बाजूने असणार नाही आणि मला खात्री आहे की पक्षाच्या बाजूनेही असणार नाही. तर पक्षानेही तुमच्या निर्णयाला मान्य केलेला आहे. असं आहे की हा माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि हा निर्णय घेताना पक्षातले जे मान्यवर नेते आहेत त्यांच्याशी मी विचारविनिमय केलेला आहे. पण विचारविनिमय केला आहे म्हणजे त्यांनी मला तुम्ही असं करा किंवा तसं करा असं सांगितलेलं नाही आहे. विचारविनिमय करून मी हा माझा स्वतःचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं हा निर्णय कुणाचा असा प्रश्न जर असेल तर हा निर्णय माझा आहे
आणि त्याप्रमाणे मी घेतलेलं आहे. उद्या जर पक्षाने दुसरं काही निर्णय दिला की नाही तुम्ही उभे चालत त्याची तयारी असेल का? मी माझ्या पक्षाला स्थापनेपासून ओळखतो आणि त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एखादा असा निश्चय केल्यानंतर निश्चितपणानं पक्ष मला असा आग्रह करणार नाही याची मला खात्री आहे. धन्यवाद सर. हे होते भाजपचे नेते अनेक पदांवर सगळे वरिष्ठ नेते. भाजपचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते राम नाईक यांनी मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेलं आहे. एकीकडे इतर पक्षाचे ज्येष्ठ नेते लोकसभेसाठी उमेदवारी